आणि एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती आली आहे। जेएनपीटी कडून निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। बंदरात अडकलेल्या कंटेनरवरील शुल्कात सवलत देण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे। मध्य पूर्वेतील तणावामुळे अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। निर्यातदारांचा आर्थिक ताण कमी करण्याचा केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अडकलेल्या कंटेनरचे टर्मिनल यार्डमध्ये साठवण करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। सीमा शुल्क विभागासोबत समन्वय ठेवून इतर बंदरांवरून आलेल्या कंटेनरचे तात्पुरते ट्रान्सशिपमेंट करण्याची व्यवस्था केली जाते। वाढीव माल साठवण्यासाठी टर्मिनलला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जेएनपीए कडून देण्यात आलेली आहे। तेव्हा सध्या जे युद्ध सुरू आहे त्यामुळे कित्येक जणांचे जे माल आहेत जे आखाती देशांमध्ये पाठवले जातात अशा सगळ्यांसाठी हा दिलासा देणारा मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे। बंदरात जे कंटेनर अडकलेले आहेत त्याच्या शुल्कात सवलत देण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतलेला आहे। जेएनपीटी कडून निर्यातदारांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहे। अभिषेक, हा खरं तर व्यापाऱ्यांसाठी किती मोठा दिलासा असणार आहे आणि निर्णय घेताना जेएनपीटी बंदराकडून काय सांगण्यात आले, काय नोटीस जारी करण्यात आली आहे? नक्कीच ही ट्रेड नोटीस जेएनपीए कडनं जारी करण्यात आलेली आहे। आखाती युद्धाचा जो परिणाम आहे तो कुठेतरी आपल्याला आता महाराष्ट्रावर आणि एकूणच देशावर होताना दिसतो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्राकडनं देखील आपल्याला केंद्र देखील समोर येताना दिसतं आहे। एकूण बंदरामध्ये अडकलेल्या निर्यात कंटेनरच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा निर्यातदारांना म्हणावा लागणार आहे। एकूणच व्यापारी, छोटे व्यापारी असेल, मोठे व्यापारी असेल, सोबतच शेतकरी वर्ग असेल, त्यांना देखील हा दिलासा म्हणावा लागणार आहे। एकूणच कंटेनर मधले जे स्टोरेज आणि ड्वेल टाइम शुल्क आहे आणि रेफर प्लग इन शुल्क आहे यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर बंदरामधले जे टर्मिनल्स आहेत तिथे अडकलेले कंटेनरवरचं जे शुल्क आहे ते 15 दिवसांसाठी 100% आपल्याला यामध्ये सवलत देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। 28 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। नाशवंत माल आहे, जो नाशवंत माल आहे त्या संदर्भात देखील जवळपास 80% सवलत देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। जहाज कंपन्या असतील, एनव्हीओसीसी आणि फ्रंट फॉरवर्डर्स असतील, यांनी ही सवलत थेटपणे निर्यातदारांपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारचे निर्देश देखील जेएनपीए कडनं देण्यात आल्याचं दिसत आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।